आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे आता वटपौर्णिमेच्या दिवशी आनंदीला बायकोचा तर मान मिळणारच आहे, पण आता आईचा सुद्धा मान मिळणार आहे। हो प्रेक्षकांनो, आता इकडे आनंदी स्वतः या सगळ्यामध्ये, मात्र आता इकडे युगंधर आणि आता मुलांची सगळी जबाबदारी घेणार आहे। म्हणजे मुळातच मुलांना सुद्धा आता सत्य समजलेलं आहे की आनंदी सोबत युगंधरने लग्न केलेलं आहे आणि हे सत्य ज्या वेळेला त्यांना समजणार, पण आता हे सत्य समजल्यावरती आपल्याला जी भीती आहे ते अजिबात घडणार नाहीये। खरं तर मुलं आनंदाने मात्र आता तिचा स्वीकार करणार आहेत। हो प्रेक्षकांनो, आपण हे सत्य कसं समोर येणार आणि भर आता वटपौर्णिमेच्या दिवशी स्वतः युगंधर मात्र आता कोणतीही भीडभाड न बाळगता आनंदीला उचलून आणणार आहे सगळ्यांच्या समोर। नक्की असं काय घडलंय, कशामुळे हा सगळा प्रकार झालाय आणि त्यानंतर नक्की काय घडलंय सविस्तरपणे इकडे आता आनंदीच्या बाबतीत आता विद्याधरला युगंधरला खूपच काळजी वाटत आहे आणि त्यामुळे युगंधर मात्र या सगळ्यामध्ये इकडे शिर्केंना सांगत आहे ते काही नाहीये। आनंदीला कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता त्या घरामध्ये नोकर बनून राहायला नको, म्हणून माझ्याकडे एक युक्ती आहे आणि त्यावरती मात्र आता इकडे शिर्के सांगायला लागतात, मालक साहेब अहो युक्ती कसली युक्ती? आणि त्यावरती मात्र आता इकडे विश्वंभर इकडे आता सांगायला लागतोय, तो म्हणजे स्वतः आता इकडे आता युगंधर की हे बघ एक काम करा, आनंदीला तिच्या माहेरी पाठवून द्या। यावरती शिर्के सांगायला लागतात, तुम्हाला वाटतंय का की आनंदी माहेरी आता जाईल म्हणून? म्हणजे तुम्ही विचार तरी करू शकता का की आता वटपौर्णिमा आले आणि आनंदी माहेरी जाईल? बिलकुल नाहीये, आनंदी माहेरी जाणार नाहीये। काहीही झालं तरी आनंदी इथेच राहणार आहे। यावरती तो म्हणतो, मी आनंदीला सांगेन। बरं, तोपर्यंत आपण आता पाहिलोय की आरती आलेली आहे आणि आरती या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे घराच्या आतमध्ये जाते आणि त्याच वेळेला आरती आता टॉवेल घेऊन वरती चाललेली आहे। ज्या वेळेला आरती टॉवेल घेऊन वरती जाते आणि त्याच वेळेला ती पाहते तिकडे आता पृथ्वी आहे। इथेच पृथ्वी आणि आता आरती या दोघांची लव्ह स्टोरी सुरू झालेली आहे। पृथ्वीने मात्र आता ज्या वेळेला आरतीला पाहिले, दोघ जण एकमेकांच्याकडे आता पाहतच बसलेत आणि आता पृथ्वीने लगेचच घाबरलाय, ही कोण मुलगी इकडे आली असं म्हणत मात्र आता तो एकदम गडबडलाय आणि त्यानंतर मात्र आता लगेचच दोघ जण एकमेकांकडे पाहतात, तू कोण आहेस? आणि त्यावरती मात्र आता ती सांगते, मी इथे आनंदीला भेटायला आले होते। आणि त्यावरती तो म्हणतो, अच्छा आनंदी, तू आनंदीची कोण? यावरती ती सांगायला लागते, मी आनंदीची बहीण। पण पहिल्याच भेटीमध्ये पृथ्वी आता आरतीच्या प्रेमात पडलाय आणि आता आरतीकडे पाहतच बसलाय। त्याला आता आरतीचं गावरान वागणं, बोलणं हे सगळं काही आवडलेलं आहे आणि त्याचमुळे मात्र आता इकडे तो खूपच खुश आहे। बरं, आपण तोपर्यंत इकडे पाहतोय की शिर्केंनी मात्र आता आनंदीला सांगितलेलं आहे की तुला मालक साहेबांनी माहेरी जायला सांगितलंय, पण त्याच वेळेला आता इकडे आनंदीची तब्येत पूर्णपणे बिघडलेली आहे। आनंदी या सगळ्यामध्ये मात्र आता खूपच म्हणजे आजारी आहे आणि त्याच वेळेला युगंधर मात्र तिकडे आलेला आहे। जेव्हा युगंधर तिकडे येतो आणि पाहतो तर काय, आनंदीची तब्येत आता बिघडलेली आहे आणि त्यानंतर त्याला आता फ्लॅशबॅकमध्ये आठवतं की आपण आनंदीला माहेरी जायला सांगितलेलं असतं की आनंदी तू इथे थांबू नकोस, तू आत्ताच्या आत्ता माहेरी जा। पण त्यावरती मात्र आता आनंदी सांगते, मालक सर मी ना वटपौर्णिमेची पूजा केल्याशिवाय कुठेही जाणार नाहीये। आणि खरं तर युगंधर तिला सांगतो, हे बघ वटपौर्णिमेची पूजा करायची तुला काही गरज नाहीये, पण तरी सुद्धा आनंदी काहीच ऐकत नाहीये आणि याचमुळे मात्र आता जो काही प्रकार घडलाय त्यामुळे आता इकडे युगंधर हादरलाय। कारण आनंदीला मात्र त्याने पूजा करायला जरी नको सांगितलं असलं तरी आनंदीने पूजा सुद्धा केले आणि त्यानंतर मात्र आता आनंदीने या सगळ्यामध्ये उपवास सुद्धा धरलेला आहे आणि या सगळ्यामध्ये पूजा करण्याला जात असतानाच मात्र आता इकडे आनंदी आजारी पडलेली आहे आणि ते सगळं युगंधर अधिकच घाबरलेला आहे आणि तो आता आनंदीला बोलतोय, मी तुला म्हटलं होतं की काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तू आता कुठे जाऊ नकोस आणि पूजा पण करू नकोस। पण आता ग्लॅनीमध्ये सुद्धा इकडे आनंदी सांगायला लागते, मालक साहेब मला ही पूजा करायची आहे आणि मला काहीही झालं तरी ही पूजा संपन्न करायची आहे। कारण आता तुम्ही जरी बायको मानत नसलात ना तरी सुद्धा मी या सगळ्यामध्ये तुमच्या म्हणजे हे पूजन करणार म्हणजे करणारच असं म्हणत मात्र आता आनंदी काहीही झालं तरी हे पूजन करण्यासाठी इकडे आता सज्ज झालेली आहे आणि ती आता आजारातून उठून तिकडे चाललेली आहे।
पण त्याच वेळेला मात्र आता आनंदी निघालेली आहे आणि तिकडे पृथ्वी आलेला आहे आणि आनंदीला त्या अवस्थेत बघून त्याला काही कळायलाच मार्ग नाहीये आणि तो आता इकडे तिकडे पाहतोय। तर आता युगंधर तिच्याकडे इतकं का लक्ष देतोय आणि वटपौर्णिमेच्या दिवशी आता ही तयार झाली असेल, तिचं लग्न झालेलं आहे, तिचा नवरा कोणीतरी असेल आणि पूजा करण्यासाठी चालले। पण आता इकडे त्याचे वडील काय करतायत ही गोष्ट त्याला काही न कळल्यामुळे तो आता इकडे टोकून टोकून पाहतोय आणि त्याच वेळेला मात्र आता लगेचच इकडे युगंधर तिला उचलून घेऊन कारमध्ये टाकतोय आणि ही गोष्ट मात्र आता थोडीशी ऑकवर्ड वाटते ती म्हणजे पृथ्वीला। म्हणून पृथ्वी आता इकडे आपल्या बहिणीला घेऊन त्यांच्या कारच्या मागे आता निघालेला आहे। ज्या वेळेला त्यांच्या कारच्या मागे आता तो निघालेला आहे आणि त्याच वेळेला मात्र आता तो पाहतोय ते दृश्य एकदम भयंकर आहे, त्याला काही कळत नाही, तो आपल्या बहिणीला सुद्धा बोलवते। तोपर्यंत कार घेऊन आलेला आहे। ज्या वेळेला युगंधर कार घेऊन येतो आणि त्या मात्र आता तो कार घेऊन आलाय आणि बाकी सगळेजण ते पाहायला लागलेले आहेत आणि ज्या वेळेला मात्र आता सगळेजण ते पाहत आहेत आणि आता लगेचच युगंधर कारमधून उतरलाय। जेव्हा युगंधर कारमधून उतरलाय आणि तेव्हा धनश्री तिकडे पूजा करण्यासाठी आलेली आहे। धनश्री ज्या वेळेला पूजा करण्यासाठी आलेली आहे आणि त्याच वेळेला मात्र आता धनश्री मागे वळून पाहते आणि युगंधरच्या हातामधलं ताट बघून आता मात्र धनश्री एकदमच हे झालेली आहे, भाऊजी तुम्ही इथे काय करताय बरं। तोपर्यंत माई सुद्धा आलेले आहेत, घरातल्या सुनीता ताई आणि बाकी सगळे मंडळी पूजन करण्यासाठी आलेली असताना मात्र आता या सगळ्यामध्ये सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय की युगंधर इकडे का आलेला आहे, असं काय कारण घडलंय की युगंधरला इकडे येणं भाग पडलं। आणि माई म्हणतात काय झालं, त्यावरती युगंधर म्हणतो माई खरं सांगायचं तर आता म्हणजे आनंदीची तब्येत बरी नाहीये आणि मी तिला म्हटलं होतं की तू हे पूजन करू नकोस, पण आनंदी हट्टाला पेटले आणि ती काहीच कुणाचं ऐकायला तयार नाहीये आणि म्हणूनच मी आनंदीला घेऊन आता इकडे आलेलो आहे पूजन करण्यासाठी। आणि असं म्हटल्यावरती मात्र आता युगंधर इकडे लगेचच आनंदी कारमध्ये बसले असं सांगतो। माई म्हणतात अरे पण तिने वडाच्या फेऱ्या घालणं हे आवश्यक आहे ना, तू एकटा फेऱ्या मारून काय करणार आहेस, असं म्हटल्यावरती युगंधर सांगतो ठीक आहे मी आनंदीसाठी स्वतः तिला उचलून फेऱ्या घालेन, असं म्हणत आता इकडे युगंधर आनंदीला कारमधून बाहेर काढतोय आणि कारमधून मात्र आता आनंदीला बाहेर काढल्यावरती तो आता इकडे आनंदीला बाहेर आणतोय। पण त्याच वेळेला नक्की या दोघांचं काय चाललंय किंवा नक्की हे सगळं काय चाललंय हे पाहण्यासाठी तिकडे आता पृथ्वी आणि त्याचबरोबर मात्र आता त्याची बहीण आलेली आहे। ज्या वेळेला पृथ्वी आणि त्याची बहीण तिकडे आले तोपर्यंत इकडे उचलून घेतलेला आहे ते म्हणजे आनंदीला आणि त्याच वेळेला हे दोघ जण आलेत आणि ते दोघ जण आनंदीबद्दल काहीतरी विचारणार। त्याच वेळेला मागून आता बायकांचा आवाज ऐकू आलाय, खरंच मालक साहेब तुम्ही आता एक आदर्श पती आहात, आनंदीसाठी तुम्ही आता किती काही करताय, तिने उपवास करावा या कारणासाठी मात्र आता तुम्ही हे सगळं केलं, तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे, अशी ही चर्चा ज्या वेळेला त्याच्या कानावरती पडले त्याला तर काही कळतच नाहीये आणि आता तो आपल्या बहिणीकडे वाळतोय आणि त्यावेळेला ती सांगायला लागते दादा खरं तर आपण आता या सगळ्यामध्ये विचार करत होतो की नाही, म्हणजे आता खरं तर आपण तिला आईचा दर्जा दिलाच होता, आपल्या आईसारखं छानपैकी ती जेवण बनवते हे आपण सगळ्यांनी मान्य केलं होतं, मग असं असताना मात्र आता तिच्यावरती उगाचच रागवण्यात काही अर्थ नाहीये। मला असं वाटतंय की जे काही चाललंय ना ते सगळं चालू दे, आपल्यासाठी चांगलीच आई या घरामध्ये आलेली आहे, असं म्हटल्यावरती युगंधर मागे वळून पाहतो आणि ज्या वेळेला युगंधर मागे वळून पाहतो त्यावेळेला दोन्ही मुलं खूपच खुश आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता धनश्री या दोघांचे कान भरायला लागलेली आहे आणि धनश्री त्यांना सांगायला लागते हो म्हणजे तुमची आई आहे ही नवीन, आतापर्यंत तुमच्याकडून आता इकडे मोठं सत्य लपवण्यात आलं होतं, पण या सगळ्यामध्ये हे मोठं सत्य जरी लपवलं असलं तरी सुद्धा मात्र आता नियतीने मोठा खेळ खेळलेला आहे आणि तुमच्या समोर सत्य आणलेलं आहे, असं म्हटल्यावरती मात्र आता तिला वाटते की ही मुलं चिडतील, आरडतील, ओरडतील, रागवतील, पण तसं काहीही घडत नाहीये आणि त्यावरती मात्र आता युगंधर मागे बघतो आणि तो सांगतो मला कोणतीही गोष्ट लपवायची नव्हती, पण त्याच वेळेला ती मुलं अजिबात चिडलेली नाहीयेत आणि आम्हाला आनंदी आई म्हणून मान्य आहे, या गोष्टीला त्यांनी आता मान्यता दिली। अचानकपणे सगळ्या गोष्टी पलटल्या कारणाने मात्र आता इकडे धनश्री आणि सगळेच जण गडबडले तर आणि त्यानंतर मात्र आता इकडे हे सगळं झाल्यावरती आता मात्र इकडे माईंना खूप छान वाटले, आनंदीला तिच्या हक्काचं स्थान मिळाले आणि युगंधर आणि आनंदी यांचं नातं दिवसेंदिवस फुलत चाललंय। मालिकांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।